तर मग नमस्कार मंडळी, क्रिकेट विथ भूषण पुन्हा एकदा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर 19 नोव्हेंबर या दिवस आहे ना, असं हिस्ट्रीमध्ये लिहिला जाणार आहे असं वाटतंय की म्हणजे हॅपी मेन्स डे म्हणण्यात येतं, पण नक्की आमचे मेन्स खरंच हॅप्पी आहेत का हा याचा कोणी नाही विचार करत. ठीक आहे, असो, माणसं आहे आपण. विषय वेगळा आहे आपल्याला या गोष्टी नेहमीच येतं नाही का. माणसं आहे करून घेते, लडका आहे कर लेगा, अरे उसको भी पूछ लेगा करो क्या फील करता है वो. दरवेळेस असं नाही ना की तो दुसऱ्याला खुश ठेवण्यात तो पण खुश असेलच, त्याला पण विचारून घेत चला नक्की त्याच्या मनात काय चाललं आहे. दरवेळेस तो खुशच राहिल्याची गॅरंटी नसते. विचारून घेत चला तुमच्या जवळच्यांना. तर सर्व माझ्या भावांना हॅपी मेन्स डे. तसा तर आपल्या सर्वांसाठीच एकदम वाईट दिवस आहे हा, कारण की 2023चा तो वर्ल्ड कप हारल्याच्या अजून त्या आठवणी नाही, अजून नाही का, अजून पण त्या गोष्टीतनं बाहेर निघता येत नाही आहे. ठीक आहे, असो, हळूहळू मूव ऑन होऊन जाईल आशा आहे. 2027चा वर्ल्ड कप जवळ येतोय म्हणून. चला मग आजच्या टॉपिकला सुरू करू आपण. तर वर्ल्ड कप होता तो, काय वर्ल्ड कप होता नाही का, म्हणजे मी फक्त व्हिडिओ नाही करत आहे, हे फर्स्ट टाईम बोलणं आलं माझं या गोष्टीवर की वर्ल्ड कप कसा होता वगैरे या गोष्टीवर. म्हणजे आतापर्यंत चान्स तर नाही भेटला, मित्रांसोबत बऱ्याच गप्पा झाल्या याविषयी, पण मग या गोष्टीवर बोलणं खूप कमी आलं नाही का. तर रोहित शर्माचा ॲज अ कॅप्टन वगैरे एकदम ड्रीम फॉर्म चालू होता रोहित शर्माचा त्या वर्ल्ड कपला. म्हणजे तो जेव्हा यायचा वगैरे कॅप्टनशिपला, म्हणजे मी ना 2021च्या वेळेस बघितलेला की म्हणजे विराट कॅप्टन होता, नो ऑप्शन नाही का. असं नाही की तो वाईट होता वगैरे, असं काहीच नाही म्हणते मी, पण जस्ट असं सांगतोय की ज्यावेळेस रोहित ज्यावेळेस येणार होता ना कॅप्टनशिपला, त्यावेळेस असा फील यायचा की रोहित आला म्हणजे सगळे वर्ल्ड कप, जी चॅम्पियन्स ट्रॉफी समथिंग वगैरे, जेवढं एशिया कप वगैरे सगळे आपले, जेवढे पुढचे रोहित जोपर्यंत कॅप्टनशिप करेल ना ते सर्व आपले राहणार आहे. म्हणजे एक माइंडसेट तो होऊन गेलेला होता की आपण राहणार आहेत, आपल्या हातात सर्व, वर्ल्ड कप पण आपला आहे, जी चॅम्पियन्स ट्रॉफी होईल ती पण आपली, एशिया कप पण आपली, सगळ्या गोष्टी आपल्या आहेत. पण सडनली 2022चा वर्ल्ड कप आला, त्यामध्ये एवढे काही चेंजेस झाले की जसं काही अश्विन खेळला, नंतर त्या वर्ल्ड कपला बुमरा नव्हता, भुवनेश्वर कुमारची वापसी झाली. तर त्या काही गोष्टींमुळे असं नाही की ते प्लेयर्स आल्यामुळे वर्ल्ड कप हारलो, पण थोडं कुठेतरी काहीतरी चुकल्यामुळे तो वर्ल्ड कप आपण घालवला. आणि ते एक गोष्ट असते ना की म्हणजे आपण कोणीतरी ठेच लागल्याशिवाय आपण पुढे सरकत नाही, तर तशी काही गोष्ट झाली आपली त्या वर्ल्ड कपला की जेव्हा ठेच लागली ना आपल्याला 2022च्या वर्ल्ड कपची, त्यानंतर जी टीम निघली तिथून, जो इंडियन क्रिकेटचा जो चेहरा बदलला गेला ना, रोहित शर्माच्या ज्या बॅटिंगमध्ये अप्रोच, पूर्ण म्हणजे बॅटिंग अप्रोच जो चेंज झाला एकदम अनबिलिव्हेबल होता. काय म्हणजे तो वर्ल्ड कप म्हणजे 2022चा घातलेला, म्हणजे तो पण वर्ल्ड कप आणलेला होता बरोबर, पण परफेक्ट आणलेला होता, ठीक आहे. पण मग विषय कुठे नडला आपला त्या वर्ल्ड कपला, जिथं आपल्या इंग्लंडने आपल्याला सेमीफायनलला हरवलं. ठीक आहे, सेमीफायनलला हरवणं एक वेगळी गोष्ट राहते, आणि एक म्हणजे एकदम इज्जत काढून हरवणं एक वेगळी गोष्ट झाली. इज्जत म्हणजे अशी काढली होती की आपल्या टीमला तोंड दाखवायला जागा नव्हती त्यावेळेस बरीच टीका वगैरे झाली. पण मग त्याही वर्ल्ड कपला डॉमिनेट केलेलं होतं. पण मग ते सेमीफायनलमध्ये जाऊन जॉर्ज बटलरची आणि तो ॲलेक्स हेल्सची जी इनिंग होती एकदम अनबिलिव्हेबल होती. त्या इनिंगमुळे मग तो वर्ल्ड कप घातला. जॉर्ज बटलर त्या वर्षाला पूर्ण प्राईम फॉर्मला होता, म्हणून आपण काही म्हणू शकत नाही. पण ठीक आहे, असो, तो बी असला पाहिजे होता. अपेक्षा तर आपण सगळेच वर्ल्ड कपची करू रे, असं नाही की हा गेला तो गेला, पण ठीक आहे, तो नाही आला वगैरे, त्या गोष्टी झाल्या. पण त्यानंतर जो क्रिकेटमध्ये चेहरा बदलला गेला ना, जी T20 क्रिकेटमध्ये जी अप्रोच चेंज झाली, म्हणजे स्टार्टिंगपासून यायला धुवायचं, असं नाही माइंडसेट ठेवायचे की स्टार्टिंगला जाऊन थोडं विकेट सांभाळायचं, मध्ये जाऊन मारायचं, नाही, अजिबात नाही.
रोहित शर्माने ती जबाबदारी स्वतः घेतली की मी जाऊन पहिले मारेल. लीडिंग फ्रॉम द फ्रंट म्हणतो ना आपण, ती जबाबदारी सगळी रोहित शर्माने घेतली होती. रोहित शर्माने पूर्ण म्हणजे एकदम चेंजच करून टाकला होता नाही का. जो चेहरा मोहरा होता ना तो पूर्ण चेंज करून टाकलेला होता. जो स्टार्टिंगला येऊन रोहितने जी स्टार्टिंग दिली ना 2023च्या वर्ल्ड कपला, त्यानंतर मे बी 2022च्या वर्ल्ड कप नंतर एशिया कप झालेला होता 50 ओव्हरचा. त्या वर्ल्ड कपमध्ये रोहितने थोडी झलक दाखवून दिली की मी कोणत्या माइंडसेटने खेळणार आहे. मग तो ज्या माइंडसेटने आलेला ना की तो एशिया कप काही रोहितसाठी इतका पाहिजे तसा नाही गेलेला. सगळ्यांना वाटलं होतं ठीक आहे जाऊ दे, तिथं सर्वांना वाटत होतं ईशान किशन पण अजून येऊन जाईल शुभमन गिलच्या ऐवजी, पण ईशान किशन काही आलेला नाही. त्यावेळेस मग नंतर म्हणजे एशिया कप तर जिंकून गेलो, तिथं सिराज एकदम प्राईम फॉर्मला होता. सिराज असं वाटत होतं की सिराज म्हणजे एकदम तोडच नाही असं गोष्ट होती. पण त्यानंतर पण मग सिराज वगैरे झाल्यानंतर मग रोहितनी वर्ल्ड कपला आल्यानंतर जो पूर्ण चेंजेस करून टाकलं रे. म्हणजे T20 आपण हारलेलो होतो वर्ल्ड कप, पण 50 ओव्हर वर्ल्ड कपमध्ये त्यांनी पूर्ण कसर काढलेली. 50 ओव्हर वर्ल्ड कपला यायचा धुवायचा. पहिली मॅच झाली म्हणजे त्याच्या अगोदर ऑस्ट्रेलिया सिरीज झाली होती. ऑस्ट्रेलिया सिरीज खूप म्हणजे खराब गेलेली होती, इतकी पाहिजे तशी नव्हती गेलेली, पण सिरीज जिंकलो होतो आपण. एक मॅच हारलो होतो, 2 जिंकलो होतो, असं काहीतरी होतं. तिथं पण म्हणजे रेस्ट वगैरे देण्यात आलेलं होतं बऱ्याच प्लेअरला. KL राहुल कॅप्टन होता का असं काहीतरी होतं, म्हणजे वर्ल्ड कपमुळे रेस्ट दिला होता. मग त्यानंतर मग ऑस्ट्रेलियाची पहिलीच मॅच झाली. त्या मॅचमध्ये रोहित काहीतरी डकवर आऊट झाला 4 बॉल खेळूनच. म्हणजे ऑस्ट्रेलियाची इनिंग पण कमीवरच धरली गेली. पहिले ऑस्ट्रेलियाने बॅटिंग केली वगैरे, कमीवर होऊन गेली. सगळ्यांना वाटलं होऊन जाईल रन चेस, पण ऑस्ट्रेलिया होती सर ओव्हर आणि वर्ल्ड कप होता, कसं लगेच मॅच सोडतील नाही का ऑस्ट्रेलियावालीवर. तीच गोष्ट झाली शेवटी. मग त्या मॅचला गिलला फेवर होता. गिल त्यामुळे आलेलं नाही त्या मॅचमध्ये. मग ईशान किशन हे होता ओपनिंगला. ईशान किशन आणि रोहितला ओपनिंगला आले स्टार्टिंगला. ठीक आहे, ईशान किशन ओपनिंगला आले. रोहितनी पहिले 4 बॉलमध्येच जॉश हेझलवूडच वाटतं, जॉश हेझलवूडनीच रोहितचा पत्ता कट करून दिलं. रोहित आला आणि जॉश हेझलवूडने डायरेक्ट म्हणजे शिट्टी देऊन दिली नाही का, पहिल्याच याच्यात आवरून दिलं. त्यानंतर मग ईशान किशनला जबाबदारी होती की ईशान किशन ती मॅच खेळला असताना तर शुभमन गिल पुढच्या मॅचेस ड्रॉप झाला असता, असं वाटतंय सर्वांना. पण मग ती गोष्ट एकदम चुकीची होती, कारण की शुभमन गिलचा त्या वर्षाला फॉर्म ना एकदम प्राईमला होता. कारण की त्या वर्षात त्यांनी 2 दोहरे शतक वगैरे मारलेले होते, सगळ्या सिरीजमध्ये रन्स वगैरे करत आलेला होता. ठीक होतं, पण मग त्यानंतर पुन्हा ईशान किशन पण आऊट झालेला. नंतर आलेला विराट कोहली पण म्हणजे असा याला फॉर्मला नव्हता असं म्हणत होते, कारण 2023चा वगैरे तो पॅचच वेगळा होता विराट कोहलीचा. त्यानंतर आपला श्रेयस अय्यर आला 4 नंबरला. श्रेयस आला आणि श्रेयसला बाउन्सर टाकून आऊट करून टाकला. एकदम श्रेयस विरुद्ध एकदम परफेक्ट प्लॅन होता ऑस्ट्रेलियाचा की श्रेयसला आऊट करून टाकायचं बाउन्सर टाकून, आणि कोणी पण यायचं श्रेयसला बाउन्सर टाकून आऊट करायचं. श्रेयस पण आऊट झाला, म्हणजे काहीतरी 2 for 3 होऊन गेले होते. 2 for 3 झाले आणि नंतर मग KL राहुल ॲट 5th आला. रिषभ पंतला चान्स नव्हता दिला, कारण की KL राहुल विकेट किपर होता. मग काय KL राहुल आणि विराट कोहलीने इनिंग इतकी जबरदस्त सांभाळलेली, काहीतरी ती 180 का 200च्या आसपास पार्टनरशिप केलेली बरीच मोठी, 150च्या आसपास तरी होती. मग ती पार्टनरशिपने बराच गेम वगैरे चेंज करून टाकला आणि भारताला मॅच जिंकवली. त्यानंतर बऱ्याच गोष्टी होत्या बोलण्यासारख्या. ईशान किशन तिथं डकवर आऊट झाला आणि नंतर ईशान किशनला तिथं चान्सच दिला गेला नाही. नंतर मग पुढच्या मॅचेसला वगैरे गिल वगैरे आला. पण मग रोहित शर्माने पुढच्या इनिंगपासून जो धुवायला सुरुवात केली होती, ती ऑस्ट्रेलियाची मॅच झाली, ती जिंकलो आपण. त्यानंतर रोहित शर्माने पाकिस्तान विरुद्ध मॅच होती वाटतं, एक 8ला मॅच होती, 8 ऑक्टोबरला मॅच होती. त्यानंतर डायरेक्ट 14ला होती वाटतं, बरोबर आहे, 14 ऑक्टोबरला मॅच झाली. 14 ऑक्टोबरला भाईने जे पाकिस्तानची पूर्व एकदम वांदे करून टाकले होते. पाकिस्तान विरुद्ध धुतला होता. पाकिस्तान पण त्याने बी धुतलं. नंतर विराटने बी सगळेच धन धुवायला लागले होते. नंतर मग श्रेयस पण एकदम पिकलाच होता तेव्हा. श्रेयसने बी धुतलं. शमीच्या विकेट, शमी यायचा आणि विकेट्स घ्यायचा,
एकदम वेगळंच होतं. शमीचं आहे ना एक एवढं जबरदस्त लक आहे. तुम्हाला माहीत नसेल की ICC जेव्हा आपण चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलो नाही मागची 2024 नाही याच वर्षाला जिंकलो ना 25मध्ये, सॉरी 25मध्ये जिंकलेलो वाटतं. की चॅम्पियन्स ट्रॉफी जे जिंकलो त्या चॅम्पियन्स ट्रॉफी ही शमीची पहिली ट्रॉफी होती जी शमीने जिंकलेली आहे. ICC ट्रॉफी शमीने अजूनपर्यंत ट्रॉफी जिंकलेली नव्हती. विचार करा, असा बॉलर जो कंटिन्यू यायचा आणि विकेट्स काढायचा. त्याचा 2019चा वर्ल्ड कप पण जबरदस्त गेलेला. 2019चा वर्ल्ड कप शमी का खेळला की तिथं फक्त भुवनेश्वर कुमार इंजर्ड झालेला म्हणून शमी खेळलेला. आणि तोच बॉलर 2015चा एकदम मेन बॉलर होता उमेश यादव त्यांच्यासोबत. 2023ला आणलं. 2023ला पण म्हणजे स्टार्टिंगपासून नव्हता उतरलेलं वाटतं. नंतर नाही इकडं होता तो, इकडं उतरवलेला होता. उतरवला आणि भाऊने यायचा 5 विकेट. इकडं पण काहीतरी हार्दिक पांड्या इंजर्ड झाला म्हणून आलेला होता. बरोबर आहे, हार्दिक पांड्या इंजर्ड झाला आणि मग आलेला. हार्दिक पांड्या इंजर्ड होण्याचं म्हणजे एक लॉस म्हणू शकतो आपण, तो मोठा लॉस होता. पण त्यानंतर पण मग बरेच गोष्टी होत आहे, एका गोष्टीमुळे नव्हतं लॉस झालेलो. मग KL राहुलचे पण 452 रन होते. मिडल ऑर्डरला येऊन खेळणं सोपं नव्हतं ती गोष्ट KL राहुलसाठी, पण आतापर्यंत ओपनिंग वगैरे चालू होती. जडेजाच्या 16 विकेट्स पूर्ण अंडररेटेड होत्या. मला फक्त जडेजाच्या 5 विकेट हॉल आठवतो. जडेजानी 5 विकेट हॉल घेतलेला. इथं बुमराचं नाव दिसत नाही आहे, पण बुमराचं एकदम मेन कॉन्ट्रीब्युशन होतं. त्यानंतर अजून कोण होतं, कुलदीप झाला, बुमरा झाला, कोण रह गया असं. अजून गिलचे पण काहीतरी 300 का 350 रन होते त्या वर्ल्ड कपला. नंतर अजून कोण राहिलं, अक्षर, बुमरा, कुलदीप. पण मग भाई वर्ल्ड कप यायला पाहिजे होता तो. म्हणजे जी मॅचेस वगैरे झालेला होता ना त्यानुसार असं वाटत होतं की वर्ल्ड कप यायला हवा. वर्ल्ड कप सुटला नव्हता पाहिजे तो, कारण की हातातला वर्ल्ड कप होता पूर्ण. वाटलं नव्हतं की तो वर्ल्ड कप हारू. एक आहे ना डोक्यात प्रश्न यायचा, जे असं स्टार्टिंगला थोडं वाटत होतं नाही का, की म्हणजे एक कॉमन प्रश्न होता सर्वांना यायचा की मॅचेस फिक्स तर नाही. खूप मोठा प्रश्न होता, वर्ल्ड कपच्या मॅचेस खरंच फिक्स आहे का. कारण इंडिया यायची, इंडिया डॉमिनेट करायची, इंडिया मॅच जिंकायची, इंडिया यायची, इंडिया डॉमिनेट करायची, इंडिया विकेट घ्यायची. आणि इतकं खतरनाक फॉर्म लावलेला होता इंडियाने. म्हणजे काही जर लोकांना तर पहिले वाटायचं शमी बॉलमध्ये चिप्स घेऊन फिरतो, काही म्हणायचे कोणी विराट कोहलीच्या बॅटिंगमध्ये हे ते, अरे काय लावले इंडिया खेळते हे कोणाला दिसत नव्हतं. पण खरंच असं वाटायचं की इंडिया खरंच मॅच फिक्स करते का. एवढं कोण 10 मॅच लगातार जिंकू शकतो वर्ल्ड कपमध्ये. ऑस्ट्रेलियाने डॉमिनेट केलेले नाही म्हणणार नाही, पण मग मला वाटलं नव्हतं रे खरंच एवढे 10 मॅचेस. म्हणजे इंडियाला वर्ल्ड कपमध्ये आली ना की असं वाटत नाही की मॅच हारेल. इंडिया त्या फॉर्ममध्ये निघते, जे गाडी काढली की दन 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 निघून जायचे, इकडं तिकडं बघायचंच काम नाही. पण मग एक थोडाफार पॅच येतोच की जिथं माघार घ्यावीच लागते. तेच थोडंफार झालं की वर्ल्ड कपला विराट कोहलीचे 50 शतकं झाले. 50 शतकांनंतर श्रेयस अय्यरनी पण त्या सेमीफायनलमध्ये जबरदस्त खेळलेला. ते फायनलमध्ये रोहितने जी ओपनिंग आलेला ना, असं रोहित भाईने फक्त थोडं, असं नाही म्हणत रोहितनी मॅच घातली वगैरे, पण रोहितने थोडं आहे ना स्टार्टिंगला 10 रन आले होते यार रोहित. अजून पण त्या गोष्टीचं थोडंसं नाही का वाईट वाटतं. 10 रन वरीत येऊन गेलेले होते, नव्हता मारायला पाहिजे तो शॉट. तो एक शॉट, ती एक कॅच आणि तो एक वर्ल्ड कप. आपण आज म्हणजे त्याची डायरेक्ट दुसरी तिसरी आपण म्हणतो ना ते काय म्हणतात त्याला, सेलिब्रेट करत राहिलो असतो. आपला 3रा वर्ल्ड कप सेलिब्रेट केला असता आज आपण. गेला तो वर्ल्ड कप, राहिल्या त्या आठवणी. बहुत दुखतंय रे. तो आला असता ना तर तुम्हाला सांगतो वर्ल्ड कप आला असता, पण रोहित आणि विराटची रिटायरमेंट पण आली असती. रोहित, विराट, जडेजा, शामी यांची ODI मधनं डायरेक्ट रिटायरमेंट आली असती डायरेक्ट. आणि ठीक आहे ती रिटायरमेंट चालली पण असती यार, असं नाही म्हणत मी की रिटायरमेंट चालली नसती. कारण एक नसतं ना की चांगली रिटायरमेंट भेटणं, नुसतं जाणं आणि वर्ल्ड कप सोबत
प्लेअर रिटायर होणं ही खूप वेगळी गोष्ट राहते. तसं काही झालं असतं पण मग होपफुली असं काही झालं नाही. आपलं नेक्स्ट वर्ल्ड कपला झालं पाहिजे, पण तिथं शमीला चान्स नाही भेटणार यार. मला एकदम म्हणजे एकदम तुम्ही आता लिहून घ्या ही गोष्ट, शमीला तिथं चान्स नाही भेटणार. शमी डिझर्व करत होता. शमीनी वर्ल्ड कप लई गाजवला आहे. चलो फिर नेक्स्ट. लई बोलायसारखं होतं पण लई एकदम नाही का, एक एक गोष्ट बोलली का ते मन भरून येतं ना, कसं काय होतंय. टू बी हॉनेस्ट, it has not come as a surprise that I was released, but yes, I am still in touch with the Abhishek Nair, who happens to be my coach as well. Looking forward to the auction. Let's see what happens. व्यंकटेश अय्यर म्हणतोय मला रिलीज केलं, याच्याबद्दल मला काही दुःख वगैरे नाही आहे. मला माहिती होतं या गोष्टीचं की मी रिलीज होणार आहे. हां भाई ठीक आहे, तुला माहिती होतं, तू 23 करोड एका सीझनला खाल्ले, पुढच्या सीझन बसला तरी ठीक आहे. Shehnaz Gill finally breaks the silence on her relation with Shubman Gill. What is this? Ranveer on podcast. Shehnaz Gill asked if she actually related the India's batting star, and her response left everyone in splits. He must be my brother. भाई काय. When I spelling Hardik Bhai was not a part of the team, you would expect me to do that job both with the bat and ball. Unfortunately, I do not been able to deliver with the ball. I do accept that I was little inconsistent with the bat as well. भाई एकदम एकदम क्लासिक चान्स भेटला होता याला की जागा पॅक करून घ्यावी कोणत्याही स्पॉटवर, नाही भेटली. पण इंडियाने याला आहे ना, म्हणजे तो मिडल ऑर्डरला वापरलं, ती चुकी केलेली थोडीशी. की येऊन तू मार नाही, याचा तो गेम, याचा गेम तो असा शांतपणे खेळायचा वगैरे, तो गेम यायचा स्टार्टिंगला प्रॉपर क्रिकेट खेळायचं, तो गेम याचा गेम थोडी आहे यायचा आणि पहिल्या बॉलपासून छक्के चौके मारायचं नाही रे. याचा गेम तो हार्दिक सारखा नाही आहे, याचा वेगळा गेम आहे. इंडियाने त्याला पण घातलं, सर्वच गेलं. रिंकू सिंगचं शतक आलेलं आहे 165. गॉड्स प्लॅन. येस. ईशान किशन 67 बॉल 53 वर्सेस साऊथ आफ्रिका, थर्ड अनऑफिशियल ओडीआय. आपण ओडीआय सिरीज जिंकलोय, पण एक मॅच लास्टची हारलो आपण. तिथं पण ईशान किशनची 50 आलेली आहे, 2 छक्के 3 चौके. ठीक आहे भाई. CSK रिजेक्टेड ट्रेड. भाई CSKने संजू सॅमसनसाठी विचारलं, मतीशा पतिराणासाठी RRने विचारलं होतं संजू सोबत ट्रेड, पण CSKने तो नाकारला. CSKने मार्कस स्टॉयनिस सोबत पण नाकारला आणि CSKने फायनली त्याला रिलीज करून दिलं. तुम्हाला खरंच वाटतं का CSKला पुन्हा पतिराणा भेटेल? मला तर नाही वाटत भाई पतिराणा यांना परत भेटणार आहे. यांनी किती पण हातपाय मारले तरी यांना पतिराणा भेटणार नाही. आणि जर भेटलाच ना तर तो प्राईज एवढी खाऊन जाणार आहे की तो डिझर्व पण नाही करत. मग अशी काही प्राईज खाऊन जाणार आहे. एकतर त्याला समोरची टीम म्हणजे समजा KKR घेऊन जाईल, ठीक आहे. यांची पर्स काही लक्षात नाही माझ्या, दिल्लीची किती आहे. KKR आणि दिल्ली पूर्ण इंटरेस्टेड आहे. एकतर ते दोघं घेऊन जाणार यांना, ठीक आहे. तर KKR घेऊन जाईल. जर KKRला नाही भेटला तर KKR पूर्णपणे म्हणजे यांना स्वतःला बी देणार नाही. म्हणजे हम तो डुबे सनम तुमको ले डुबेंगे अशी काही गोष्ट करतील KKRवाले. तर सेम ॲज युज्युअल तो जास्त प्राईज खाऊन जाईल. आणि जर CSKला जर नाही भेटला, दोघांच्या कोणाच्या तरी गळ्यात अडकून जाईल. एक प्रॉपर प्राईज भेटली पाहिजे आणि त्यांनी परफॉर्म केलं पाहिजे. पण त्याचा जो मागच्या वर्षीचा फॉर्म होता, तुम्हाला बोललो होतो, त्याचा जो हँड होता तो थोडासा काही खाली होता ना, जे रेस्ट लेवलपासून म्हणजे आपण म्हणतो ना कमरेपासून थोडासा वरती अंतरावर होता. तर तो जो होता तो थोडासा तो अँगल चेंज झाल्यामुळे तो बॉलिंगमध्ये वाईड वगैरे पडत होते, ह्या गोष्टी झालेल्या. तर त्यांनी ते सुधारवलं असेल तर मग वेल आहे. तर ऑप्शनमध्ये खूप प्राईज वगैरे या गोष्टी होऊन जातील. पण जर नसेल झालेलं, तुमचे 18 करोड 20 करोड 25 करोड देऊन काही फायदा होणार नाही पतिराणाला. शहबाज अहमद लई गोष्टी बोललो होतो त्याबद्दल. होपफुली तो व्हिडिओ बघून घ्या आमची. स्वस्तिक.
समर, सचिन बेबी, बाबा अपराजित, पार्थ भूत, मुश्ताक, सुभाषु सेनापती, रवि किरण. our stars, दर्शन नालकंडे, अभिषेक रेड्डी. मस्त रे, भारी भारी इनिंग्स खेळले. अंकित कालसी डबल सेंचुरी भाऊची 401 बॉलमध्ये. मस्त एकदम कडक. रूल्ड आउट आणि कॅप्टन. तर बऱ्याच बातम्या आल्या, अफवा आल्या, जे म्हणता येईल ते आल्या की शुभमन गिल. पहिली बातमी आली शुभमन गिल अजून काही इतका रिकवर नाही आहे की तो पुढची मॅच खेळेल. ठीक आहे. नेक्स्ट बातमी आली शुभमन गिल नाही, नेक्स्ट बातमी आली की पूर्ण टीम जी लास्ट टाइम खेळली होती तीच खेळणार आहे. शुभमन गिल इंजुरीसोबत खेळून घेणार आहे असं म्हटलं आहे की आता तो सांगतानाच थोडी सांगतील की तो इंजर्ड आहे. ॲज युजल त्याला सांगण्यात येईल की तो फिट आहे म्हणून आम्ही त्याला खेळवतो ॲज अ कॅप्टन वगैरे आम्ही खेळवणार आहे. एक वाचलं मी की जर तुम्ही एवढे सर्व मॅचेस लगातार खेळतायत तर तुम्हाला इंजुरीचे चान्सेस जास्त वाढून जातात. तेच झालेलं शुभमन गिल सोबत. इंजुरी चान्सेस वाढून गेलेले. पण मग शुभमन गिल थोडा जरी अनफिट असेल ना तर शुभमन गिलने सांगून द्यावं नाही जमणार, सोडून मॅच मी नाही खेळते, दुसऱ्या कोणत्या तरी प्लेअरला चान्स देऊन द्या, इंडिया उगाच हारून जाईल. रिषभ पंत कॅप्टन राहू शकतो जर शुभमन गिल नाही राहिला. आणि जागा कोण घेणार मला हा मेन प्रश्न पडला यार. सगळे लेफ्टी 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 भरून ठेवलेले. ओपनर 2 पैकी एक पण लेफ्टी झाला. 3 नंबरवाला तुम्ही साई सुदर्शन उतरवणार आहे हे कन्फर्म आहे आम्हाला. तुम्ही साई सुदर्शन उतरवशाल तो बी लेफ्टी झाला. 4 नंबरला तुमच्याकडे प्लेयरच नाही आहे म्हणून तुम्ही तिथं तुम्ही जुरेल त्यांनी उतरवणार. तुम्ही डायरेक्ट 4 नंबरला तुम्ही पाडिकल आणून ठेवून देशाल, संपला विषय. 5 नंबरला पण तुमचा लेफ्टीच झाला, सलग 4था लेफ्टी. 6 नंबरला बी तुमचा जडेजा येईल तो पण लेफ्टी, 5वा लेफ्टी. 7 नंबरला तुमचा जुरेल येईल तो राईटी फक्त. 8 नंबरला तुमचा वॉशिंग्टन येईल तो बी लेफ्टी. झाले का तुमचे 6 लेफ्टी. 6 लेफ्टी नंतर तुमचा अजून कुलदीप यादव आहे 7 लेफ्टी. एका टीममध्ये एवढी लेफ्टी. आतापर्यंत लेफ्टी भेटत नव्हते आणि आता सगळे लेफ्टी येऊ राहिले. चाललंय काय. तर मग इंडियाकडे चान्स होता आहे म्हणू शकतो आपण. आता इंडिया नाही जाणार त्या चान्सकडं. आउटसाईड चान्स येतो की गायकवाड तिथंच इंडियन टीमच्या सेटअपमध्ये आहे, त्याला घेऊन बोलवून घेतला पाहिजे आणि गायकवाडला चान्स देऊन दिला पाहिजे नंबर 3वर. तुमच्याकडे एक रायटी बॅट्समन पण होऊन जाईल आणि एक प्लेअरला चान्स पण भेटून जाईल की जो तुमच्यासाठी प्रॉमिसेबल असू शकतो सेटअपमध्ये. मी एक बातमी वाचलेली की त्याला ODI सिरीजमध्ये पण चान्स भेटणार नाही एवढं खेळून. तर का चान्स नाही भेटणार तर तो वर्ल्ड कपच्या स्कीम्समध्ये नाही आहे इंडियाच्या. आता त्यांचा एक प्लॅन ठरलेला राहतो, रोडमॅप ठरलेला राहतो की यापर्यंत आपण असे मॅचेस खेळणार आहे तर आमचे एवढे असे मॅचेस होतील इंडियाच्या. तर त्यामध्ये ऋतुराज गायकवाडला काही ते बघत नाही आहे. तर का नाही बघत यार. त्याचा फॉर्म चालू आहे, सर्व गोष्टी चालू आहेत, तर तुम्ही का बघत नाही आहे. एकदम त्यांना ना डिस्गस्टिंग काय म्हणतात नाही समजा नाही का. काय लावलंय नाही काय मजाक नाही रे भाई. तो खेळतोय ना तुम्ही त्याला चान्स देऊन द्या, तो डिझर्व करतोय. तुमच्या ह्या पोस्टर बॉयसाठी तुम्ही चान्स देत नाही का. पोस्टर बॉयसाठी याचे जुने फोटो पाहिले म्हणा भाई. खरंच मी म्हणतो ना तुम्हाला याच्याऐवजी रिषभला जरी टेस्टमध्ये कॅप्टन करून दिला असता ना सगळे फॅन्स एवढे खुश राहिले असते ना भाई काय सांगू तुम्हाला. म्हणजे सगळ्यांनी ते ट्रान्झिशन आहे ना एक ॲक्सेप्ट करून घेतलं असतं एक प्रकारे. जसं CSKनी MS धोनीची कॅप्टनशिप देऊन ऋतुराजला दिली ते सगळ्या फॅन्सने ॲक्सेप्ट केलेलं. त्यानंतर RCBनी कोणाला रजत पाटीदारला कॅप्टनशिप दिलेली सगळ्यांनी ते ॲक्सेप्ट केलेलं. हे ॲक्सेप्टच केलं नाही ना फॅन्सनी की गिलला कॅप्टन केलेलं. गिल कॅप्टन ॲक्सेप्टच केलेलं नाही ना. कसं काय म्हणू शकतात नाही का सर्वजण.
कॅप्टन वगैरे आमचा पोस्टर बॉय BCCI ला वाटतं आपण याला मॅचेस वगैरे खेळवू आणि त्यानंतर मग याला म्हणजे सगळ्यांच्या असं नजरेत होऊन जाईल ह्याच कॅप्टन राहणार आहे, याला काही चेंज होणार नाही. किती दिवस, किती मॅचेस अजून हारायचे नाही रे. एवढा हेट वगैरे, हेट तर तुम्हाला भेटणार आहे, तुम्ही काहीतरी आणल्याशिवाय नाही. BCCIचं तेच आहे, हा कशी ट्रॉफी आणेल गिल. मला तरी नाही अजून वाटत की गिल ट्रॉफी आणेल. प्लेअरबद्दल वगैरे बोलणंच नाही, गिल एकदम कडक प्लेअर एकदम, पण नाही भाई मला नाही फील येते गिलचा. ऋषभ कॅप्टन बेस्ट आहे, ठीक आहे. रोहितची कॅप्टनशिप खाऊन गेलाय तो यार. त्या माणसाचं स्वप्न होतं रोहितचं की ती ट्रॉफी घरी आली पाहिजे. तू पण घरीच आणणार होता, तू काही तुझ्या घरी नव्हता ठेवणार, पण मग रोहितचं स्वप्न होतं ती ट्रॉफी उचलण्याचं वगैरे. भाई ही सेम गोष्ट ना मला याला खटकली ती IPLच्या वेळेस, की IPLला रजत पाटीदारनी ट्रॉफी जिंकला. तर आता हे बघा, कॅप्टन आणि लीडरमधला फरक. कोणी ग्रेट वगैरे असं नाही म्हणत मी, जस्ट सांगतो एक गोष्ट. 2023ला CSK ट्रॉफी जिंकली, तर त्या ट्रॉफीमध्ये धोनीने बोलवलं अंबाती रायडूला आणि जडेजाला. का धोनी फक्त ट्रॉफी घेऊन तिथं जाऊन देऊ शकत नव्हता का, तिथं हँडओव्हर करता येत असती, पण धोनीने त्या दोघांना बोलवलं इकडे. धोनीने त्यांना स्टेजवर बोलवलं आणि तिथं दोघांना हँडओव्हर ट्रॉफी केली आणि धोनी बाजूला उभा राहून गेला. ट्रॉफी धरून फोटो वगैरे कोणी काढला, सर्व मेन अंबाती रायडू आणि जडेजा. भाई लीडर आणि याच्यात हाच फरक राहतो. तीच गोष्ट यांनी काय केलेली रजत पाटीदारने. आता मी खरंच म्हणतो ॲज अ फॅन किंवा ॲज अ काही पण म्हणून घ्या, म्हणजे तुम्ही पण विचार केला असला की रजत पाटीदार बोलवणार विराट कोहलीला आणि विराट कोहलीला सांगेल जा तू माझ्याऐवजी कॅप्टन उचल ट्रॉफी. मी आज नाही, तुझ्यात खरंच पोटेन्शियल, तू 10 वर्षांनी अजून ट्रॉफी जिंकशील, 10 ट्रॉफी जिंकशील. पण ते विराट कोहलीचं नाही ना यार, अजून पुढची ट्रॉफी माहीत नाही ना कधी येईल. तू त्याला ट्रॉफी गेल्या तेवढा जरी मान बोलवला असताना रजत पाटीदारने एवढी रिस्पेक्ट कमवून घेतली असती ना, म्हणजे ते ट्रॉफी जिंकण्याचं एक साईड राहिलं असतं, पण रजत पाटीदारने एकदम वेगळीच रिस्पेक्ट कमवली असती. रजत पाटीदारने ती गोष्ट तिथे केलेलीच नाही, एकदम मूर्खपणा केला. ते जिंकण्याच्या याच्यात तो विसरून गेलेला असेल. ती करायला हवी होती की थोडा मोठेपणा घेतला पाहिजे होता की दे मी करतो, ट्रॉफी जिंकली काय यार, जाऊ दे असो, घेतला पाहिजे होता तिथं. तेच तिथं ऋषभ पण कॅप्टन राहू शकतो शुभमन गिल नसला तर. ड्रीम 11 जाऊ दे यार. IPL अरे पथिराणा दिसला याच्यात मला. हां तुमच्याही सेटअपमध्ये पथिराणा आहे का? वा मस्त रे, यांच्याही सेटअपमध्ये पथिराणा आला बघा. तुमच्या सेटअपमध्ये पथिराणा आला म्हणजे तुमची ट्रॉफी आली असं म्हणू शकतो आम्ही. पण बाकीचे काही गोट्या नाही खेळत आहे. पूर्ण ऐकणार राडा होणार. गुलीगतचं लग्न ठरलंय. ठीक आहे. डेली मिचेल नंबर 1 बॅटर इन ODI रँकिंग. रोहित शर्माचा दिवसच खराब आहे आजचा. नोव्हेंबर 19 आला म्हणजे ना काही होऊनच जातं सर. एकदा ट्रॉफी गेली, एकदा आज रँकिंग चालली गेली एका याच्यावरनं. बाई तिथं आहे ना असा ॲरो दाखवला होता की रोहित शर्माची रँकिंग कमी झालेली, असा ॲरो दाखवलेला. ठीक आहे, मी असा विचार करत होतो की रोहित शर्मा मॅच खेळला नाही, काहीच खेळलेलं नाही, तर तुम्ही त्याला असा ॲरो म्हणजे तो डिग्रेड का म्हणू शकतात नाही का. रोहित शर्माचा कमी झाला असं नाही म्हणू शकत ना तुम्ही, याचा वाढला असं म्हणू शकतात. 8 टकलूचा 8 टकलू बेकारच होता. चला सेमीफायनलमध्ये बी वाहन केलं होते यांनी. तो जर राहून गेला असता ना लई टकलूने बांधले असते आपले. लीडिंग रन स्कोअर फॉर इंडिया
ऑस्ट्रेलिया इन T20s 163 रन्स स्कोर्ड जस्ट 74 रन्स इन 3 वन-डे मॅचेस वर्सेस साऊथ आफ्रिका. सगळ्याच ठिकाणी खेळणार अशी गोष्ट होणार नाही. तिथं भेटला आहे. इंट्रोड्यूस संजू सॅमसन इन येलो कलर्स. छान आहे, ठीक आहे. अरे हा, हेच पिचेस सांगत होतो. सांगत आहे यांना दलिंदरांना, या पिचेस सांगत होतो भाई मी. हे पिचेस येस्टरडे टुडे म्हणजे काल एवढा मोबाईलमध्ये जात होता आणि आज डायरेक्ट एवढा मोबाईलमध्ये जातोय. एवढं मोठं खड्डं पडलं भाई, जरा विचार करा. ए कृष्णा, बघतोयस का तू? हे पिच त्या दिवशी सांगत होतो, कम्पॅरिझनच नाही होऊ शकत. बघ भाई, इथं बॉल पडून किती गंदा स्पिन होईल, कुठं पण जाऊ शकतो तो. हे बघ देवा. एक बॉल बघितलेला, हा इथून टर्न होऊन डायरेक्ट इथं मागे डेव्हिड वॉर्नर उभा होता, त्याच्या हातात गेलेला. कुठं स्पिन होतो, इकडून सुरू झाला इकडं गेला भाई साहब. हे बघ, आणि इथं बेन स्टोक मॅचेस जिंकवतो. रिमेंबर द गेम. येस बॉस. Play second best or third best Asian team against Pakistan. Sikandar Raza said, I don't care who the first, second, third, fourth best Asian team is. We are second best. We are the second best best African team. This is a press conference for Zimbabwe captain. कॅप्टन काय म्हणतोय झिम्बाब्वेचा? तर तो म्हणतोय फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ कोणी बी असो, आम्हाला काही बेस्ट एशियन टीम कोणी बी असो, काही घेणदेण नाही आहे. आम्ही बेस्ट आफ्रिकन टीम आहे, सेकंड बेस्ट. त्या नागिनवाल्यांसारखा झाला नाही का? IPL 2026 मॉक ऑक्शन 5 काय म्हटले बाईनी? कॅमरॉन ग्रीन 19 करोड. मी म्हणतो इथं आहे ना, तू अजून 6 करोड ॲड करून दे. 25 करोड कशी लिहून घे KKR चॅनलवर. व्यंकटेश अय्यर 14 करोडच्या आसपास किंवा 12 करोडच्या आसपास जाऊ शकतो दुसऱ्या टीममध्ये. अरे यार, नेटवर्क संपलंय. कालच बोललो ना रे, तुझं 5G चालू आहे. फॅब डुप्लेसी 2 करोड LSG. डेव्हिड मिलर 4 करोड PBKS. रवी बिश्नोई 9 करोड RCB. शक्यच नाही. वनिंदू हसरंगा 3 करोड LSG होऊ शकतं. ॲडम झॅम्पा 2 करोड PBKS होऊ शकतं. जेमी स्मिथ 4 करोड. हां, जेमी स्मिथ जास्त प्राईस घेऊन जाणार. नंतर मॅट शॉर्ट लय वेगळं डोक्याचा शॉर्ट करून टाकतो हा. बेन डकेट म्हणजे CSK एवढी पर्स काय जेवायला घेऊन चालली का? CSKचं नावच दिलं नाही या माणसाने इथं. CSK काय खाली आज जाएंगे, खाली आज आएंगे. मालिकावीर ऋतुराज गायकवाड मालिकावीर ठरलेला आहे. 3 डाव 210 रन 105चा ॲव्हरेज. जबरदस्त ॲव्हरेज एकदम. शतक 1 हे 51. मस्त ऋतुदाता. यू डिझो. हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह वाटलेच होतं की रेस्टेड म्हटलेलं आहे इथं आता. हार्दिक पांड्या आणि रेस्टेड का नाही का रेस्टेड? हार्दिक पांड्या मागची पण खेळलेला नाही, मग रेस्ट कसं काय देऊ शकता तुम्ही? इतका पण तो हे नाही आहे जे MVP म्हणतो ना आपण, तसा MVP नाही आहे तो. फक्त तुमचे 2 फॉर्मॅट खेळतो, 2 पैकी पण तुम्ही एक फॉर्मॅट त्याला जाता असं खेळत नसाल. टू बॅड रे. म्हणजे तुम्ही फक्त बाकीचे प्लेयर्स फक्त नाही का यूज अँड थ्रो करतायत. कसं काय असं करू शकतात? गलत आहे भाई हे. म्हणजे आणि बुमराचं मी सांगतो भाई, एक मॅच खेळला ना, दुसरी मॅच बसवून द्या. सिरीज आता पहिली मॅच आता ती मी तुम्हाला सांगितलं होतं ना, वेस्ट इंडिज विरुद्ध खेळायची काहीच गरज नव्हती. तिथं ड्रॉप करायचं होता ना, तर यांनी ड्रॉप कुठे केलं? ऑस्ट्रेलिया विरुद्ध. का? उगाच नाही का? इथंच मोठा क्वेश्चन मार्क घेतो. का स्वतःहून नाही का मारून घ्यायची सवय पडली इंडियाला? का उगाच असं करतात? म्हणजे गंभीर आहे ना, स्वतःहून इंडियाची मारून घेऊन राहिला. चांगला चान्स राहतो आपल्याला. रोहित विराट खेळतात, आपण मॅच जिंकू शकतो. बॉलिंगमध्ये
बुमरा राहिला ना मग कसं वाटतं नाही का जिंकणार आहे आपण वगैरे ह्या गोष्टी. पण इथंच इंडिया मात खाऊन जाते की बुमरा ठेवत नाही ऑलराऊंडरमध्ये, पांड्या नसतो. पांड्या फक्त 2 फॉर्मॅट खेळतो ना, खेळवा ना सगळ्या मॅचेस. तुम्ही बाकीच्या प्लेयर्सला ठेवतात ना, बाकीच्या प्लेयर्सवर तुम्ही करतात ना सक्ती की तुला सगळ्या मॅचेस खेळाव्याच लागतील. रोहित आणि विराटला सांगतात ना की तुम्हाला सगळ्या मॅचेस खेळाव्याच लागणार आहे, तुम्हाला डोमेस्टिक खेळावं लागणार आहे. आणि मग यांनी काय मोठं पाप केलं आहे, त्यांनी दोघांनी कोणाचं घोडं मारलं एवढं काय यार. हे एकदम मूर्खपणा झाला का उगाच नाही का. रोहित आणि विराटला तुम्ही सांगतायत ना खेळा, तुम्हाला खेळावंच लागेल, तुम्ही मग या दोघांना का नाही सांगत आहे. बुमरा तर खेळतोच रे, बुमराचं नाही म्हणतच नाही, पण बुमराला इतर रेस देऊन दिला आता साऊथ आफ्रिकेच्या विरुद्ध सिरीजला. आणि आता असं न करे नारायण, जर आपण सिरीज हारून गेलो मग काय करतील. पुन्हा एकदा कोणतरी नवीन म्हणजे जी तर निघणार नाही, जे काय करेल दुसरा कोणाचा तरी बळी चढवून देईल, दुसरा कोणीतरी सॅक होऊन जाईल. मागच्या वेळेस अभिषेक नायर झाला, आता यावेळेस कोणतरी अजून होऊन जाईल. काय चालूच राहील, कोणीतरी येत राहील कोणीतरी जात राहील, इंडिया मॅच हरत राहील. काय मूर्खपणा लावला यार. इंजर्ड राहिला ना काही वाटत नाही रे, मग असं. ग्लेन मॅक्सवेलची IPL जर्नी, दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि पंजाब किंग्सचा सगळ्यात मोठा पार्ट राहिलेला आहे. आता नेक्स्ट इथं पिवळा दिसतोय का तुम्हाला, येल्लो वाले याच्या मागे जाणार आहेत, येल्लो मागे जाणार आहेत. पण मला याच्यावर थोडीशी ती गॅरंटीच कमी रे आल्यावर. हा ना काय करतो म्हणजे ना, जिथं असं वाटेल ना सगळ्यांना इथं आता मॅक्सवेल खेळला पाहिजे, भागणारच तो पॉड एकदम प्रॉपर एकदम पद्धतशीर डूस. पण मग तीच गरज जर आता यांना मेन मॅचला जर पडली तिथं नाही ना यार. म्हणजे काही वेळेस खेळून जातो असं नाही म्हणत मी खेळणार नाही, पण मग काही लई असं चान्सेस डायरेक्ट कमी देऊ शकतो. आणि प्राईस टॅग तर एवढा घेऊन जाणार तो की विचारू नका. भाऊ खेळ म्हणा कोणत्याही टीमकडनं जाऊन. अनऑफिशियल ODI हां, फर्स्टमध्ये 39, सेकंडमध्ये 29, मस्तच रे. 29 in 62. कोणती मॅच खेळत होता भाऊ एवढी, इतनी क्या मौत आ गई थी इतने धीरे खेलने के लिए. ODI होती ठीक होता. डिस्क्राइब बेन स्टोक इन 1 word. पॅट कमिन्स प्लेयर. फर्स्ट वर्ड दॅट कम्स टू माइंड प्लेयर. ओ खरंच ॲशेस चालू झाली रे. पॅट कमिन्सला विचारलं बेन स्टोक नाव ऐकल्यावर काय येतं, काय लक्षात येतं तुमच्या, तो म्हणतो प्लेयर. आणि बेअर स्टो विचारला तर कीपर. डायरेक्ट इज्जत घेऊन राहिले, इज्जत भाई. खरंच म्हणजे आता खरं ॲशेसची मजा येईल मला, ॲशेस पाहायला मजा येणार, ॲशेस बघायची मला मित्रांनो. देख लो. शुभमन गिल विल बी स्पॉटेड ऑन द एअरपोर्ट वेअर नेक ब्रेस. भाई एवढा दिसलायस तू. सेम बट डिफरंट. Joe Root has played 14 tests in Australia, still chasing his first century down under. ऑस्ट्रेलियामध्ये स्मिथ याची सेंचुरी नाही रूटची अजून. वेगळाच स्टॅट आहे हा भाई. स्टॅट बघून डायरेक्ट थोडंसं हे होतं आहे, काय स्टॅट आहे नाही का. म्हणजे बॉलिंग लाईनअप एक गोष्ट आहे नाही का, सगळं ठीक आहे. ऑस्ट्रेलियाचं आहे ना पुढच्या 2-4 वर्षात ना जबरदस्त डाऊनफॉल येणार आहे. 2-3 पण नका म्हणू, पुढच्या 4 ते 5 वर्षात ऑस्ट्रेलिया क्रिकेट पूर्ण डुबणार आहे. तर मी असं का म्हणतोय ऑस्ट्रेलिया क्रिकेट डुबणार आहे, तर ही गोष्ट आहे ना असा विषय आहे. आता मिचेल स्टार्क हे सर्वांचं एज आहे ना ऑलमोस्ट 35च्या आसपास आहे. हे होणार आहे अजून 2-3 वर्षात रिटायर. हा सगळा सेटअप रिटायर होईल. हा सेटअप रिटायर झाल्यावर यांच्याकडे प्लेयर्सच नाही असं म्हणा. बरोबर सांगतो मी, कारण की नाही यांच्याकडे प्लेयर्स. यांना ट्रान्झिशनच्या फेजमधनं जायचं आहे, तेव्हा ऑस्ट्रेलियन क्रिकेट पूर्ण डाऊन जाणार आहे. जसं श्रीलंकाचे क्रिकेटची हे झालेली ना हाल, श्रीलंका क्रिकेट झालं, नंतर तुमचं वेस्ट इंडिज क्रिकेट झालं, सेम गोष्ट इथं होणार आहे. यांनी ट्रान्झिशनला सुरुवात केली पाहिजे, पण यांना नाही करायची. हे बाई हे बघा, हे असे जर
हे होत आहेत ना फोटोशूट, विचार करा ॲशेसची काय नाही का एकदम हाईप असेल आता. फोटोशूट असं होतोय, फोटोशूट पूर्ण एकदम वाइब्स अलगच देतं एकदम. ट्रॉफी छोटी आहे. कॅप्टन मिचेल सँडनर इट नाव फॉर शेहोफ 6000 रन्स इन 142 इनिंग्स. वाव, अंडररेटेड हा. वेस्ट इंडिजसाठी कायम खेळत राहतोय. मुशफिकुर रहीम 100 मॅचेस कंप्लीट झाल्या भाऊच्या. दिस पिक्चर ब्रेक्स माय हर्ट. सम मुवमेंट्स इन क्रिकेट स्टे विथ यू फॉर एव्हर अँड दिस डेफिनेटली वन ऑफ देम. खरंच यानंतरच ऑस्ट्रेलिया क्रिकेटचा डाऊनफॉल सुरू झाला आहे. जर तुम्हाला त्याची इज्जत करता येत नाही ना, तर तुमच्याकडे ती गोष्ट असण्याचं तुम्हाला काहीच अर्थच नाही या गोष्टीचा. तुमच्याकडे असून नसल्यासारखी ती गोष्ट झाली. ऑस्ट्रेलियाने त्या ट्रॉफीचा अपमान केला आहे आणि पूर्ण आपल्या भावनांसोबत खेळलेला आहे एक प्रकारे. आणि ती असते ना गोष्ट की देव पण चेक करत राहतो की नक्की तुम्ही डिझर्व करतात काही गोष्ट. असो, देवाला पण माहिती आहे कोणाचे किती एफर्ट्स होते. त्यांचे एफर्ट्स नव्हते असं नाही, पण मग ठीक आहे. ट्रेविस हेडची स्टोरी, हॅपी बर्थडे भाई. म्हणजे नाही का जले पे नमक. विराट कोहलीचा एकदम टॉप क्लास फॉर्म होता. ऑल फॉर्मॅट्स ऑफ क्रिकेट. AB डिव्हिलियर्स गेला होता. ये देख नाही दे यार, खरंच हातात बघायची होती ही ट्रॉफी. ही नव्हती जायला पाहिजे खरंच. इसको नहीं जाने देना था, लाला नहीं जाने देना था. ट्रेविस हेडची स्टोरी बघितली का हो? अरे तीच दाखवली आत्ता जस्ट मागे, ती स्टोरी दाखवली. ट्रेविस टुल्ला हे बघ. अरे यार, अरे तो एकदम जलेबी नमक नाही का, त्यांनाही कळतं नाही का कुठे काय होणार आहे. त्याच्या कमेंट्स वाचायचे का, त्याच्या कमेंट अशा असतील ना ट्रेविसच्या. टुल्ला कुठला, त्याच्या कमेंट वाचू आपण, त्याच्याले भारी भारी कमेंट्स असतील. हे आता ही पोस्ट ओपन केली ना, हिला आज पण कमेंट असतील एखाद वेळेस. हां हे बाय बोललो ना मी, कमेंट आज पण असतील. ही पोस्ट त्यांनी केलेली आहे 104 वीक ॲगो, म्हणजे जिंकल्यावर केलेली होती पोस्ट. तर भाई लोकांचे कमेंट बघा. ये सब तस्वीर देखकर क्या साबित करना चाहता है तू. हा काय म्हणतोय, फादर ऑफ 1.4. अरे यार मत कर लाला, मत कर. हेड विदाउट अक्षर पटेल, हार्दिक वॉन वर्सेस हेड विथ हार्दिक पटेल. अरे यार, दिस डे विल नेवर कम इन लाईफ अगेन. सगळ्यात 2-2 सेकंद 9 मिनिटाच्या अगोदरचे विराट कोहली. आज के दिन ट्रेविस ने इंडिया की. अरे यार रोहित भाई परफेक्ट, अशी चापड दिली पाहिजे. एकदम परफेक्ट म्हणतोय कृष्णा. जाऊ दे यार, याच्या कुठे कमेंट बघत बसू मी. यांनी कधी बी पोस्ट केली ना शिव्याच खातो हा. ही बी पोस्टला शिव्याच असतील याला, कधी बी शिव्याच बसतील. सोड म्हणा माणसा, तू दे जीव दे, तुला नाही जगण्याचा अधिकार. दुःख होतोस तो आम्हाला नेहमी. हे बघ ना इज्जत कशी घेतली याने. नंबर 11 फॉर संजू इन सिरीज की. ओ चलो असो. चेक वेदरलँड, विकी पॉन्टिंग्स ऑस्ट्रेलिया 11. अरे हा तो कुठे गेला कॉन्टास. यांनी कॉन्टास आणला होता ना. हा जेक वेदरलँडच आणला यांनी नवीन. उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रेविस टुल्ला, कॅमरॉन ग्रीन, ॲलेक्स कॅरी, मिचेल स्टार्क, नेथन लायन, ब्रेडन डॉगेट. एक स्टॅट आहे बरं,
ऐका, एक स्टॅट आहे की म्हणजे ऑस्ट्रेलियाने 2021 पासून त्यांच्या क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाने 2021 पासून जे टीम वगैरे खेळत असतील ना, म्हणजे अजून मागचे 4-5 वर्षापासून अजून फास्ट बॉलिंग डेब्यूट केलेला नाही. काय, ऑस्ट्रेलियाने फास्ट बॉलिंग डेब्यूटच केलेलं नाही 2021 पासून. एक सुद्धा फास्ट बॉलरनी ऑस्ट्रेलियासाठी डेब्यूटच केलेला नाही 2021 पासून. जरा विचार करा क्रिकेट कुठे जात असेल त्यांचं. 2021 पासून डायरेक्ट डेब्यूटच नाही आहे. लास्ट डेब्यूट झालेला आहे तो स्कॉट बॉलँडचा 2021 मध्ये. त्यानंतर कोणत्याच फास्ट बॉलरने ऑस्ट्रेलियासाठी डेब्यूट केलेला नाही आहे. भाई काय क्रिकेट जात असेल. हाच डाऊनफॉल आणणार आहे यांच्या क्रिकेटमध्ये. भाई ये 2 दिवस रडवलं होतं. इसने तो पूरा तोड़ डाला था, इसने तो पूरा रुला दिया था. टेम्बा, his name is टेम्बा. The price of success is hate. Price of authenticity is being disliked. The price of improving yourself is loneliness. The price of progress is pain. Yes, Temba, we are with you. No more updates, guys. Let's Kali Shakti. दोघं ठिकाणी भेंडी सारख्याच पोस्ट दिसत आहे. बेसबॉल मेड बिलीव्स वेदर ऑस्ट्रेलिया बाय इनटू इट ऑर नॉट. कोणीतरी बोललेलं, स्टीव्ह स्मिथ बोलला का कोणतरी, बेसबॉल हा ओव्हररेटेड आहे. हे किड बनवलंय का काय, मजा केली यांनी लोकांनी. गंधपटक काही पण बनवत बसतात, गंधपटक. शेओपच्या 11 देशांविरुद्ध सेंचुरी होऊन गेल्या. 11 देशांविरुद्ध. बेस्ट लीग वी नो. चलो लेट्स गो गाइज, इट्स बीन ओव्हर फॉर टुडे. वॉन्टिंगने सांगितलेली त्यांची 11, तर यासोबतच आपण आजचा निरोप घेऊ. तर मग मित्रांनो, थँक्यू, धन्यवाद. नक्कीच समजवा तुमच्या कमेंट्स वगैरे काय असतील काय नाही. काही अपडेट करायचं वगैरे या गोष्टी सांगत राहा मला, मी नक्कीच इम्प्रूव्ह करेल. थँक्यू. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. ओके, टाटा.